नमस्कार, आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज। सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज। कोरेगाव तालुक्यातून मोठी राजकीय बातमी। वाठार किरोली गटातून संध्यारजनी भोसले, आर्वी गणातून रवींद्र पवार आणि निकिता गिरी यांनी दणदणीत विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावला आहे। या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे। विजयी मिरवणूक, कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि या विजयामागे मोलाचा वाटा उचलणारे कांतीलाल पाटील व संभाजीराव गायकवाड यांच्या प्रतिक्रिया पाहणार आहोत थेट। दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचा हा विजय अतिशय मोठ्या प्रेमानं या सर्व मतदारांनी अतिशय प्रेम केलं की जे विधानसभेला घडलं होतं ते सर्व त्या मतदारसंघातलं सर्व खोडून काढलं आणि जानकर मतदारांनी त्यावेळेला जिल्हा परिषदेला जो कौल दिला आहे तो कौल अगदी सामान्य माणसानं पोट तिडकीनं तुम्हाला सांगतो अगदी म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीची ही लढाई होती आणि भाजपसारख्या मोठ्या पक्षाची समोर सामना देताना अतिशय कष्टाचं होतं। पण आमदार बाळासाहेब पाटील असतील, आमदार मकरंद पाटील, मंत्री मकरंद पाटील आहेत, आमदार शशिकांत शिंदेसाहेब आहेत, खासदार नितीन काका आहेत, या सर्वांनी मिळून ताकद लावली आणि सर्वांनी मोठं प्रेम दिलं, ताकद दिलं, शक्ती दिली आणि या मतदारांना राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावरती सर्वांना उमेदवारी देऊन अतिशय मोठ्या मतानं निवडून आणण्याचं सहकार्य केलं। आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळं आणि दोन्ही तात्या एकत्र आल्यामुळे या पक्षाचा प्रचंड मताने विजय झालेला आहे। वास्तविक पाहता सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, नितीन काका, मकरंद आबा या सगळ्यांनी आम्हाला मदत केली आणि भागातले सर्व कार्यकर्ते मतभेद विसरून सगळी एकत्र आली। त्याचा जो परिणाम आहे, इथून पुढे भविष्यामध्ये केलेल्या कामाची आम्हाला पावती दिलेली आहे। हे सगळा विजय या रात्रंदिवस आपल्याला कार्यकर्त्याला आम्ही समर्पित करतो आणि माननीय आमदार अजितदादाच्या प्रेमापोटी, अजितदादा केलेल्या कामापोटी अजितदादाला सुद्धा हे विजय आम्ही समर्पित करतो। सगळी गावं प्लस असल्यामुळे कुठेही आम्हाला अडचण नाही, सगळे गट एकत्र काम केले।